कणकवली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परमपूज्य भालचंद्र महाराजांच्या आशीर्वादाने उन्नती करणारे शहर, कोकणचे गांधी म्हणून देशभर लौकिक मिळवणाऱ्या आप्पासाहेब पटवर्धनांचे शहर, स्वयंभू रावळनाथांचा वरदहस्त आणि निसर्ग सौंदर्याचं लेणं ही या शहराची वैशिष्ट्ये। नमस्कार, मी स्वच्छता दूत। आपल्या देशातील सर्व शहरातील नागरिकांना उत्तम आरोग्य आणि चांगलं पर्यावरण देण्यासाठी केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियान या उपक्रमाला सुरुवात केली। आपण या देशाचे, या महाराष्ट्र राज्याचे नागरिक म्हणून आपलं घर, आपला परिसर, हे शहर स्वच्छ ठेवणं आपली नैतिक जबाबदारी आहे। नमस्कार। स्वच्छता संरक्षणामध्ये या अभियानामध्ये भाग घेत असताना मी आपल्या सगळ्या नागरिकांना आज विनंती करण्यासाठी मी या माध्यमातून आलेलो आहे। ह्या संरक्षणाचं जे उद्दिष्ट आहे की आपलं कणकवली शहर हे कसं दिसलं पाहिजे, जेव्हा बाहेरचा पर्यटक, जेव्हा चाकरमानी आपल्या शहरामध्ये येतात तेव्हा आपल्या शहराबद्दल काय अनुभव घेऊन ते परत आपल्या शहरात जातात, हे आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे। आज आपल्या कणकवली शहराचं महत्त्व आपल्याला वाढवायचं असेल तर स्वच्छतेमध्ये आपल्याला पुढाकार घ्यायला लागेल। कणकवली नगर पंचायतीमार्फत स्वच्छ भारत अभियान जनजागृती मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू आहे। तेव्हा चला मंडळी, स्वच्छ सर्वेक्षण 2019 या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊया आणि कणकवली शहर सर्वांग सुंदर बनवूया। चला। ताई नमस्कार। स्वच्छ भारत अभियान सुरू आहे, घराघरातून कचरा गोळा केला जातोय, तेव्हा तुम्ही घरच्या होम मिनिस्टर म्हणून घराचं स्वच्छतेचं नियोजन कसं करताय? आम्ही ओला कचरा, सुका कचरा नगर पंचायतवाल्यांनी बारड्या दिल्या, त्यामध्ये आम्ही ओला कचरा, सुका कचरा टाकू शकतो आणि घंटा गाडी आली की त्यामध्ये पण टाकू शकतो। अच्छा, वा। पण मला सांगा, या परिषदेकडून एका बक्षीस योजनेचं नियोजन केलंय, ते तुम्हाला माहिती आहे का? हो, माहिती आहे। 11 डिसेंबर ते 11 जानेवारी या दरम्यान 30 कुपनं तुम्हाला दिली जाणार आहेत। कशाबद्दल? ओला कचरा आणि वाळला कचरा वेगवेगळा केल्याबद्दल। त्यातली तुमची 20 कुपनं जर जमली ना तर 17 वॉर्डमधले लकी ड्रॉ काढले जातील, ज्यात तुम्हाला पैठणी भेटण्याची शक्यता आहे। तुम्हाला आनंद होईल का? हो, आनंद होऊ शकतो, पण आम्ही ओला कचरा, सुका कचरा हा याच्या यादव कुटुंब सहभागी होऊ इच्छितो, त्याच्याबद्दल आणखी आनंद होऊ शकतो। वा। पण आजूबाजूवाल्यांना पण आम्ही सांगू इच्छितो, तुम्ही ओला कचरा, सुका कचरा वेगवेगळा करा। क्या बात आहे ताई, खूप आवडलं मला। मंडळी, पाहिलं, घराघरातील होम मिनिस्टर आता सज्ज झाले आहेत या स्वच्छता अभियानासाठी। चला आता भाजी मंडईकडे जाऊया। दादा नमस्कार। काय म्हणतो व्यापार? व्यापार व्यवस्थित आहे, चकास आहे ना? या भाजीपाल्याचा व्यापार करत असताना पूर्वी काही समस्या, प्रॉब्लेम काय होते का? काय कचऱ्याच्याच समस्या होत्या अच्छा, त्यावेळी। म्हणजे काय व्हायचं? त्यावेळी नगरपंचायत नेत नव्हती, आता कसं, आता नेते गाड्या वेळेवर। बर। आता स्वच्छता अभियान चालू आहे, जागृत आहे। मग आता काय बदल झाला असं वाटतं? आता जरा बदल झाला, म्हणजे पहिला कसा कचरा ओला सुका असं काय नव्हतं। अच्छा, आता ओला सुका वेगवेगळा व्यवस्थित घेऊन जातात, आम्ही सेपरेट ठेवलेला असतो। बर। मग मला आता सांगा, हे बघा, हे आता ही तुमची भाजी वगैरे आहे, ह्याचा ओला कचरा असा का पडतो, त्याचं नियोजन काय करता? नियोजन आम्ही भरून ठेवतो इथं। अच्छा, आणि मग गाडी आली की गाडीमध्ये टाकतोय, सगळा कचरा टाकता? सकाळी येते, संध्याकाळी येते गाडी। वा। म्हणजे थोडक्यात सगळ्या भाजीवाल्यांनी याला पूर्ण पाठिंबा द्यायचं दिलेला आहे, म्हणजे सर्वेक्षणात आपल्या शहराचा नंबर येणार, शहराचा नंबर येणार। चला, आनंद वाटतो भेटून। चला मंडळी, म्हणजे भाजी मंडळीतील या सगळ्या व्यापाऱ्यांनी ठरवून टाकले की या अभियानाला भरघोस पाठिंबा द्यायचा। मी कणकवलीच्या मच्छी मार्केटमध्ये आणि आज सोमवार असल्यामुळं आज इथं बाजार नाही आहे,
माझ्यासोबत सुलोचना जाधव ताई आहेत. नमस्कार. किती वर्ष काम करता या व्यवसायामध्ये? 10-15 वर्ष झाली. वाह वाह. स्वच्छतेविषयी जागरूकता चालू आहे, अभियान चालू आहे, शहरभर कणकवलीमध्ये सगळे लोक काम करत आहेत. मग या मच्छी मार्केटमध्ये तुम्ही व्यापारी म्हणून काय काळजी घेता स्वच्छतेची? आम्ही सगळे घाण वगैरे तिकडे टाकतो, स्वच्छ ठेवतो सगळं. अच्छा, कुठं टाकता? ते इकडे ठेवतात नगरपालिकेची भांडी. त्यांनी बकेट दिलेले आहेत का? हो. मग त्यात टाकता. मग त्या बकेटचं पुढं काय होतं? ते कामाला घेऊन जातात नंतर. रोजच्या रोज घेऊन जातात. मी तुम्हाला एक असा उलटा प्रश्न विचारतो, नाही स्वच्छ ठेवलं तर काय होईल? तर आज इकडे घाण होणार. अच्छा, पण याच्यापुढं तुमच्यावर जबाबदारी आहे, तुम्ही सगळ्यांना सांगा. कारण कणकवली शहर आपल्याला स्वच्छ करायचं आहे हां, आणि एक वेगळं नाव आपलं करायचं आहे. तेव्हा तुम्ही नक्की करणार. हां, तुम्हाला शुभेच्छा. सगळ्यांना सांगा. ॲडॅनो, काय चाललंय? काय नाही, असंच गप्पा मार. हातामध्ये काय आहे? पिशवी. कसली पिशवी आहे? प्लास्टिक. प्लास्टिक. मग चालतं वापराल प्लास्टिक? नाही ना. मग काय धोके आहेत बरं प्लास्टिकचे? का बंदी केली आहे बरं प्लास्टिकची? प्लास्टिकमुळे प्रदूषण होतं हां, आणि प्लास्टिक विघटन असते, बरोबर. त्यामुळे प्रदूषण जास्त फैलावतं. हो, आणि बैल गाई वगैरे प्लास्टिक खातात, त्यामुळे त्यांचा मृत्यू होऊ शकतो. अगदी बरोबर आहे. मग ही माहिती आम्हाला टाकणार पाहिजे का नको? मग ही प्लास्टिक पिशवी का आणली बरं तुम्ही? गडबडीत आणली. मग यापुढे प्लास्टिक वापरणार? नाही. प्लास्टिक आपण वापरायचं नाही, इतरांना पण वापरू द्यायचं नाही. त्याला कारण असं, पूर्वी प्लास्टिक होतं का? कापडी पिशव्या असायच्या घरामध्ये, त्या कापडी पिशव्या आपण वापरू शकतो. प्लास्टिक वापरल्यामुळं काय होतं? ते कुजत नाही, जनावरं खातात, मरतात, जमिनीचं प्रदूषण होतं, जमिनी नापीक होतात आणि त्याचा धोका आपल्याला आहे. मग शासनाने हे आपल्यासाठी केले, आपल्या आरोग्यासाठी केले, पण त्याची आपण आता अंमलबजावणी केली पाहिजे. मग आजपासून प्लास्टिक वापरायचं बंद. हां, चला आता सगळ्या कणकवलीकरांना सांगून टाका बरं तिकडं. आजपासून आम्ही प्लास्टिक वापरणार नाही. माझा संजय आप्पा मोरे. आज मी 26 वर्ष कणकवलीत सेवा दिली. रात्रीचे 10:30 वाजलेत. खास तुम्हाला भेटायला आलोय, कारण कणकवलीच्या या व्यापारी परिसरात तुम्ही यावेळी रोज जाता. हो, रोज झाडतो. अरे वा. मी साफसफाई करतो, कचरा भरतो. कचरा भरून आम्ही ट्रॅक्टरमध्ये टाकतो. बरं. ट्रॅक्टरमधून नेऊन आम्ही त्याची विल्हेवाट लावतो. मग ही अशी सगळी कचऱ्याची कामं करत असताना कमीपणा तर तुम्हाला वाटतच नाही? नाही. तुमच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय. आम्ही घरी सांगतो, आम्ही आजारी पडलो तरी चालेल, पण आम्ही त्यांच्यासाठी म्हणून आम्ही वावरणारच. क्या बात आहे. सॅल्यूट आहे तुम्हाला खरंच. आणि तुमच्यासारखं जर खरंच प्रत्येक इथल्या कणकवलीच्या नागरिकांनी ठरवलं ना, तर कणकवली एक दिवस सर्वांग सुंदर होईल याची खात्री वाटते. काय वाटतं तुम्हाला? खात्री वाटतो. तर मंडळी, आपण पाहिलंच असेल आपल्या कणकवलीमध्ये कशी आणि किती स्वच्छतेबद्दल जागरूकता आहे. कणकवली नगरपंचायतीकडून स्वच्छता अभियानाअंतर्गत 100% घर टू घर कचरा उचलला जातो. हा कचरा उचलण्याकरता घंटागाडी, ट्रायसायकल, ट्रॅक्टर यांचा वापर प्रभावीपणे केला जात आहे. शहरातील व्यापारी परिसरातही दिवसातून 2 वेळा कचरा उचलला जातो. या गोळा केलेल्या कचऱ्याचे वर्गीकरण ओला कचरा, सुका कचरा आणि घातक कचरा यामध्ये करण्यात येते. ओल्या कचऱ्यापासून गांडूळ खताची निर्मिती केली जाते आणि सुक्या कचऱ्याचे काच, प्लॅस्टिक, रबर, कागदी रद्दी, प्लॅस्टिक बॉटल या 5 प्रकारात वर्गीकरण केले जाते. सगळ्यात आपला पहिला उपक्रम जो असेल की तो नागरिकांनी ओला कचरा, सुका कचरा तसेच डोमेस्टिक हा जो एक कचऱ्याचा एक तिसरा कंपोनंट आहे तो एक सेपरेट देणं हे महत्त्वाचं आहे. दुसरं काय की आपण शहराचं ओल्ड सिटी ब्युटिफिकेशनचा आपण प्रयत्न करतो आहे. त्याच्यामध्ये आपल्या 31 सार्वजनिक विहिरी ज्या आहेत त्यांच्यामध्ये आपण एक आकर्षक पेंट तयार करून त्यांना ते रंगवणार आहोत. त्याने एक होईल की स्वच्छ पाण्याचा जो संदेश आहे तो जाईल. तसेच स्वच्छ भारतची जी आपल्याला IC ॲक्टिव्हिटी करते त्याच्यामध्ये एक चांगला उपक्रम आपला होईल. मुलांनो, स्वच्छ भारत अभियान भारतभर सुरू आहे आणि आपल्या कणकवली शहरात सुद्धा सुरू आहे. ठाऊक आहे का तुम्हाला? बरं, आता आपण आपल्या आरोग्याविषयी, स्वास्थ्याविषयी कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे यावर गप्पा मारूया. ठीक आहे? तुम्ही सांगाल मला? चला, पहिल्यांदा कोण सांगेल? हां, बोल. प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमीत कमी केला पाहिजे व कापडी पिशव्यांचा वापर जास्तीत जास्त केला पाहिजे. अगदी बरोबर. आणखी कोण सांगेल बरं?
स्वयंपाकापूर्वी, जेवणापूर्वी, बाळाला भरवण्यापूर्वी, शौचाहून आल्यानंतर, बाळाची शी धुतल्यानंतर हात साबणाने किंवा राखेने स्वच्छ धुवावेत. शौचालय बांधा व त्याचा नियमित वापर करा. आपला परिसर स्वच्छ ठेवा. ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा करून तो घंटागाडीत टाका. वा, बैस, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मला तुमच्याशी बोलल्यावर काय वाटतं सांगू? तुम्ही छोटे स्वच्छता दूत आहात आणि तुम्हीच देशाचं भवितव्य आहात. आणि आपण सगळ्यांनी मिळून काय करायचं आहे? कणकवली आरोग्यपूर्ण आणि स्वच्छतापूर्ण करायचं आहे. चला, ते स्वच्छतेचं गीत आपण गाऊया का? म्हणा. दम दमक दम दम दमकेगा इंडिया, चम चमक चम चम चमकेगा इंडिया. दम दमक दम दम दमकेगा इंडिया, चम चमक चम चम चमकेगा इंडिया. कणकवली शहरातील जनतेला आवाहन करतो की आजपर्यंत कणकवली शहरातील जनतेने प्रामाणिकपणे ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा कचरा दिलेला आहे आणि त्याप्रमाणे आपण ह्या पहिल्या 10 नंबरमध्ये यायचं आहे आपल्याला ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये, या देशामध्ये. त्याच्यामुळे कणकवली शहरातील जनता ही सुज्ञ आहे आणि नक्कीच या कचऱ्यासंदर्भात कणकवली नगरपालिकेला आणि या कणकवली शहराला मदत करतील आणि कचरा, ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळं देण्याचं काम आजपर्यंत जशी करत आली आहे तशी सातत्याने करतील अशी मला कणकवली शहरातील जनतेबद्दल खात्री आहे. पण जेवढं आपण आपलं शहर स्वच्छ ठेवू तेवढंच चांगलं आरोग्य राहणाऱ्या नागरिकांचं आपल्याला भेटेल. अशा उद्दिष्टाने आपण पावलं उचलली पाहिजे. म्हणून या स्वच्छ संरक्षणामध्ये आपण सगळ्या जणांनी पुढाकार घेऊन माझा हक्काचं कणकवली शहर हे कसं दिसलं पाहिजे, हे किती स्वच्छ असलं पाहिजे, यासाठी नागरिक म्हणून आपण सर्वजणांनी पुढाकार घ्यावा एवढी मी ह्या निमित्ताने आपल्याला विनंती करीन. या स्वच्छ संरक्षणाला मी माझे शुभेच्छा देत असताना ह्याच्यामध्ये सहभागी होणारे माझे सगळे अधिकारी वर्ग, त्यांचे सगळे सहकारी, सगळे कर्मचारी, या सगळ्यांना मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. आपण आपल्या कणकवली शहराचं एक चांगली प्रतिमा घडवण्यामध्ये आपण स्वच्छतेच्या माध्यमातून पुढाकार घेऊ एवढंच ह्या निमित्ताने मी विनंती करीन. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण स्वच्छ आणि सुंदर कणकवली बनवूया. आपला 100% उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन हे अभियान यशस्वी करूयात. हातामध्ये हात मिळूया, कणकवली शहर स्वच्छ बनवूया. आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आपण प्रत्येकाने योगदान देऊया आणि एका नव्या पर्वाला सुरुवात करूया. एक पाऊल स्वच्छतेकडे. स्वच्छता की ज्योत जागी रे, स्वच्छता की ज्योत जागी रे, स्वच्छता की बरखा